बाबा काही काही एवढ्या एमड्या आहेत का त्या कधी कधी नवऱ्याला दादा म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे मी बोलायला घाबरन का काय मी अर्धा शिवाजी आणि अर्धा तुकोबा आहे. हो. आणि बाबा आता महाराज मंडळींनी असं नाही करू जय हरी बस आमच्या बोकंडी असं. गुंडाची गुंडगिरी सज्जनाचे पाय धरी. आणि एक लक्षात ठेवा, मी युट्यूब समोर बोलतोय, माझ्या धर्माला, माझ्या ग्रंथाला, माझ्या तीर्थाला आणि माझ्या वारकरी संप्रदायाला नाव ठेवल ना, त्याची गय केल्या जाणार नाही. गय केल्या. आणि तुम्ही लई मुके नका बसत जाऊ, तुमची नीती झेंडे. अरे नीट राहा. आपल्याला भावऱ्यात बुडून मारतेन, भावऱ्यात बुडून मारतेन, भावऱ्यात. छत्रपती राजासारखं जीवन जगायला सुरुवात करा. माई लक्षपूर्वक ऐका. ह्या महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थय्या थय्या नाचत होती. आणि त्याच वेळेस राजमाता जगदंबेच्या पोटी 7-8 महिन्याचा गर्भ, राजमाता जिजाऊच्या पोटी 7-8 महिन्याचा गर्भ चंद्र जसा कलेकलेनं वाढतो तसा वाढत होता. आणि राजमाता जिजाऊ जगदंबे समोर गेल्या आणि जगदंबेला प्रार्थना केली, आई जगदंबे, माझ्या पोटामध्ये हाडामासाचा गोळा वाढतोय ना. आई जगदंबे, या महाराष्ट्राच्या आया बहिणींची आबरू लुटल्या जाते. दिवसा ढवळ्या यांचे नाक, कान, स्तन तलवारीनं कापले जातात. हे हात कलम करणारा पोरग माझ्या पोटी जन्माला येऊ दे, अन्यथा निपुत्रिक राहू दे.